श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं JK7598 या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो. तर आज आहे रविवार आणि वार आहे तारीख आहे मित्रांनो आज 12 ऑक्टोबर. तर आज आपण सध्या लॉग इन झालो आहे ओला उबेरसाठी. आता आपण सध्या कळंबोलीमध्ये उभा आहे मित्रांनो. 9 वाजता आपण लॉग इन झालो आहे. CNG रात्रीच भरून ठेवला होता मित्रांनो मी. तर आपल्या गाडीमध्ये CNG रात्री बसला 511 रुपयाचा. 2 कांडे आता कमी झालेत, पण ठीक आहे. आपण आता बुकिंगची वाट बघतोय आणि आज रविवार असल्यामुळे थोडं लेट लॉग इन झालं मित्रांनो, कारण सकाळी काही बुकिंग भेटत नाहीत आपल्याला एक्सेल गाडीमध्ये संडेला. तर बघूया आता आपण दिवसभरात कुठं काय जातोय, कसं काय. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो. तुम्हाला चांगल्या म्हणजे जे काय मी कुठं जातोय, काय कोणत्या ट्रिप मारतोय, काय रेट भेटतोय, या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिलं तर बघायला भेटतील. आणि प्लस आपल्याला आज एक प्रायव्हेट बुकिंग आहे मित्रांनो संध्याकाळी 6 वाजता. मुंबईचीच आहे, लोकल कार्यक्रम आहे काहीतरी त्यांचं, जायचं आणि यायचं आहे. तर 6 वाजेपर्यंत आपण ओला उबेरमध्ये करणार आहोत आणि 6 वाजता ते प्रायव्हेट बुकिंग घेऊन जाणार आहोत मित्रांनो. तर मी रिचार्ज केला आहे मित्रांनो, ओलाचा पण केला आणि उबरचा पण केला आहे. ओलाचा 149चा आणि उबरचा 246 असे मिळून 400 रुपयाचा रिचार्ज झाला आहे आणि 511 रुपये CNG. म्हणजे मित्रांनो आपले जवळजवळ 900 रुपये सध्या आपण हे झालं आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते आपल्याला, काय भेटते. तर ओलामध्ये एक ट्रिप आलेली मित्रांनो, जवळचीच होती 4 किलोमीटरची, पण पिकअप जाईपर्यंत कॅन्सल झाली. काय माहिती, बहुतेक ती ट्रिप रॅपिडोमध्ये पण वाजत होती मित्रांनो, पण मी ओलाची ॲक्सेप्ट केल्यामुळे मी रॅपिडो ॲक्सेप्ट केली नाही. पण ट्रिपमध्ये जो पोचायला थोडंसं अंतर आलं तोपर्यंत ती कॅन्सल झाली. म्हणजे ठीक आहे, चला जाऊ द्या, बघू दुसरी कुठली तरी भेटेल आपल्याला. कॅन्सल झाली तर झाली, एवढं काय. तर आहे आता आपण सध्या उभा, बघूया ट्रिपची वाट बघतोय, देतो तुम्हाला अपडेट नंतर. कस्टमरच्या लोकेशनपर्यंत पोहोचेपर्यंत ती ट्रिप कॅन्सल झाली मित्रांनो. त्याच्यानंतर परत आपल्याला एक ओलामध्येच ट्रिप आली पनवेल रेल्वे स्टेशनची. तर आता आपण सध्या पनवेल रेल्वे स्टेशनला मित्रांनो 7.5 किलोमीटरचे आपल्याला 240 रुपये दिलेत मित्रांनो ओलामध्ये. एक्सेलची ट्रिप होती, 4-5 बॅगा होत्या, 4 कस्टमर होते मित्रांनो. पण जरा कस्टमर थोडेसे हे वाटले मित्रांनो. म्हणजे काय झालं, बॅगा होत्या त्याच्या 2 बॅगा एवढ्या जड होत्या ना, विचारू नका. मग मी बॅगा, कसं असतं शेवटी कस्टमर आहे, बॅगा आपण थोडीफार मदत करतो. मी बॅगा ठेवायला गेलो, हा भाई काय बघतच उभा राहिला आहे, बॅगला पण हात लाव. एवढी बॅग जड होती ना एकतर. मी बोललो सर हात लगाओ. अरे तो बोलता अरे भाई तुम डाल दो ना, हमारा थोड़ी. मैं म्हटलं भाई आपने गाड़ी बुकिंग किया है, बस आपको मैंने ड्रॉप करना है, ये बैग डालना है मेरा काम नहीं आहे. आपलं थोडीच काम आहे मित्रांनो. पण चला ठीक आहे, आपण माणुसकीच्या नात्याने मदत करतो. पण कस्टमर असा आपला गैरफायदा घेतात मित्रांनो. ठीक आहे, चला असे पण कस्टमर भेटतात. दिलं मी त्यांना जवळ 3, मी त्यांना रँक पण 3च स्टार दिले, 2 स्टार कमी दिले मित्रांनो. मला थोडंसं त्याचं ॲटिट्यूड आवडलं नाही. तर आता आपण पनवेल रेल्वे स्टेशनला आहे. रॅपिडोमध्ये एक बुकिंग वाजवली मित्रांनो बदलापूरची, पण नाही आपण ॲक्सेप्ट केली. बघूया आता आपण आपल्याला दुसरी कोणची ओला किंवा उबेर कोणची ट्रिप भेटते ते. ठीक आहे, आपण थांबूया आता इथं, वेट करूया जरा. तर मित्रांनो आता आपण सध्या आलो आहे पळसवे फाट्याच्या पुढे एक बिल्डरचं ऑफिस आहे, तिथं बुकिंग होती आपल्याला. आपण होतो पनवेल रेल्वे स्टेशनला मित्रांनो. तर तिथून लगेच आपल्याला लगेच नाही तरी 15-20 मिनटं लागली. आपण उबर रिचार्ज केला तर पण ट्रिपच येत नव्हत्या, काय झालं काय. मग मी नंतर मित्रांनो मोबाईल रिस्टार्ट मारला, त्याच्यानंतर मग मला उबरमध्ये ट्रिपा एक्सक्लुझिव्ह यायला लागल्या. त्याच्यानंतर मला मग मी सर्वच ऑप्शन चालू केले ते गो वगैरे. ठीक आहे, बघूया म्हटलं ट्रिप तरी येत आहेत का. मग त्याच्यानंतर आपल्याला गोमध्ये एक ट्रिप आली मित्रांनो. पहिल्यांदा ही आली ना, त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. मी ॲक्सेप्ट केली, म्हटलं चला पहिली एक तरी ट्रिप पूर्ण करूया उबरमध्ये, मग त्याच्यानंतर तरी आपल्याला ते ट्रिपा देईल. म्हणजे उबर गोची 6.5 किलोमीटरची ट्रिप होती मित्रांनो. 240 रुपये दाखवलेले, 234 रुपये आपल्याला भेटलेले आहेत या ट्रिपमध्ये. आणि आता सध्या आपण त्या बिल्डरच्या ऑफिसच्या तिथंच बाहेर आहे. तर बघूया आता इथून कुठली ट्रिप मिळते का आपल्याला पनवेल साईडला जावं लागतं. तर देतो तुम्हाला अपडेट. आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल आता हा गॉगल घालून काय बसला स्टाईल व्हील मारतोय, तर स्टाईल वगैरे नाही मित्रांनो. तर ऊन खूप आहे आणि काय होतं माहिती आहे, गाडी ज्यावेळेला उन्हामध्ये चालते आणि ज्यावेळेला गाडीचं जे डॅशबोर्ड आहे ना त्याच्यावरून ऊन एवढं डोळ्याला त्रास करते ना, माझ्या डोळ्याला लगेच पाणी येतं.
त्यामुळे आपण जरा थोडासा गॉगल घातलेला आहे. नाहीतर बाकी असं आपलं काय असं हे नाही की बाबा स्टाईल व्हील मारतो वगैरे असं काय नाही मित्रांनो. तर आपल्याला डोळ्याचा थोडा त्रास होतो आहे, पाणी येतं डोळ्याला, म्हणून आपण तो गॉगल घातलेला आहे. तर ठीक आहे, चला मग भेटू अजून. आता वाजलेले आहेत मित्रांनो 10:40 झालेले आहेत. 15 किलोमीटर गाडी चालली आपल्याला. 2 ट्रिपा आपल्या, एक ओलामध्ये आणि एक उबरमध्ये 2 ट्रिपा कंप्लीट झाल्यात. तर बघूया आता कसं कसं काय काय होतं. आज संध्याकाळ 6 वाजेपर्यंत आपल्याला करायचं आहे. तिथून एक प्रायव्हेट ट्रिप आहे मित्रांनो, तर देतो तुम्हाला अपडेट परत नंतर. तर मित्रांनो आपण तिथं उभं राहिलेलो बिल्डरच्या तिथे, पळसवे फाट्याच्या पुढे 1-1.5 किलोमीटर. तर 5 मिनिटांनी तिथून तो उबरमध्ये आपल्याला एक ट्रिप आली. म्हणजे मॅच केली आपण. उलवेची होती, गोचीच होती, पण रेट मात्र मित्रांनो खूप चांगला होता. 434 रुपये आपल्याला दाखवलेत त्याच्यामध्ये. उबर गोमध्ये जर उलव्याला एवढा रेट भेटत असेल तर काय तुम्ही मला तरी एक्सेल काय ठीक आहे ना, प्राईम सिडॅन वगैरे चालवायला काय प्रॉब्लेम आहे. पण आता ती आली एक्सेल आपण घेतली. चला आपण आता इथून निघूया म्हणलं, कारण ट्रिप भेटते न भेटते नंतर, म्हणून आपण आता चाललोय उलव्याला. कस्टमरच्या लोकेशनला आलं. ही बिल्डिंग आहे मित्रांनो, इथं थांबलोय आपण. कस्टमर बोलले 2 मिनिटात येतो, म्हणून आता वाट बघतोय आपण. बघूया कस्टमर आल्यानंतर ट्रिप एंड केल्यानंतर तुम्हाला सांगतो मी किती दिले पैसे वगैरे काय. तर भेटू मित्रांनो नंतर. तर मित्रांनो आता आपण उलव्यात पोचलोय. 11:30 झालेत. 11:35ला आपण ड्रॉप केला कस्टमरला. मला टोटल दाखवले होते मित्रांनो 410 रुपये. 410 रुपये दाखवलेले. आणि इथं आल्यानंतर कस्टमरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर कस्टमरकडून उबरने घेतले 354 रुपये आणि मला दिलेले आहेत मित्रांनो 434 रुपये. वेटिंग चार्जेस पण होता त्याच्यामध्ये. तर मला समजत नाही कस्टमरकडून एवढे कमी घेतले आणि जवळजवळ मला 70 ते 80 रुपये उबरने एक्स्ट्रा दिलेत. कशाचे दिले काय माहिती नाही. उबर काय करतं काय समजत नाही. कमी एखाद्या ट्रिपमध्ये आपले कट करतो, एखाद्या ट्रिपमध्ये आपल्याला देतोय पैसे. पण ठीक आहे, चला ओव्हरऑल आपण आलो आहे. आता 434 रुपये भेटलेत आपल्याला. ट्रिप ड्रॉप केले. थांबलो आता इथे. एक चहावाला आहे, आपण जरा चहा पिऊया थोडासा आणि बघूया आता कोणती ट्रिप. ऑनलाईन आहे मी, दोन्ही ॲपमध्ये ऑनलाईन आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते वगैरे काय, आणि देतो तुम्हाला नंतर अपडेट. आहे आपण वेटिंग करतोय आता इथं उलव्यामध्ये सध्या. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. आता आपण आहे सीवूडमध्ये. उलव्याला आपण अपडेट दिला होता. उलव्यावरून एक 10 मिनिटांनी आपल्याला ट्रिप लागली. चहा पिलो आपण तिथं ॲक्च्युली. अमृततुल्य येवले अमृततुल्य चहा होता. भूक लागली होती. आपला रविवारचा उपवास असतो मित्रांनो. तर चहा पिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटांनी परत ट्रिप लागली सीवूडची. ॲक्च्युली ह्याला आलेली मला उबरला ॲक्सेप्ट मॅच आलेली. मॅच झाली का नाही काय माहिती. आणि त्याच्यात काय झालं मित्रांनो, एक मला रॅपिडोमध्ये पण एक ट्रिप आली. मी रॅपिडोची ॲक्सेप्ट केली आणि परत नंतर ही सीवूडची मला त्यात एक्सेलची ट्रिप होती, ती परत मॅच झाली. मग त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की रॅपिडोची 5 किलोमीटर तिथल्या तिथेच होती, उलव्यामधलीच होती. मग मी ती कॅन्सल केली आणि उबरची ट्रिप सीवूडची. रेट चांगला दाखवला मित्रांनो. 354 रुपये दाखवले होते आपल्याला 10 किलोमीटरचे. तर आता जस्ट कस्टमरला आपण ड्रॉप केले. 10.5 किलोमीटरचे आपल्याला 390 रुपये दिले. वेटिंग चार्जेस भेटला मित्रांनो, कारण तिथं गेल्यानंतर पिकअपला जरा वेळ लावला कस्टमरनी. त्यामुळे आपल्याला आता वेटिंग चार्जेस भेटला 390 रुपये. 89 रुपये मिळाले आपल्याला 10.5 किलोमीटरचे. चांगले पैसे दिले उबरनी. उबर मला वाटतं मित्रांनो रेट चांगला देते. आता मला वाटतं ओला आणि रॅपिडोने पण उबरच्या प्रमाणे रेट द्यायला हवा. माझं तर असं मत आहे. उबरमध्ये रेट सध्या चांगला भेटतो. उबर गोची ट्रिप पण मी सकाळी मारली, त्याचा पण आपल्याला रेट चांगला मिळाला. तर अशा पद्धतीनं उबर मला थोडंसं बरं वाटायला लागलं रेटच्या बाबतीत. तर मित्रांनो आता आपण सेंटर मॉलला आहे. मॉलचं ड्रॉप नव्हतं आपल्याला, सोसायटी होती तिकडे ड्रॉप करून आपण आता मॉलच्या इथे येऊन थांबलो आहे. बघूया आता इथून एखादी आपल्याला ट्रिप भेटते. उबर चालू आहे मित्रांनो, आपल्याला ओला आता चालू करायचं आहे. तर बघूया आपल्याला कोणती ट्रिप मिळते काय इथून अशा पद्धतीनं. तर मित्रांनो बऱ्याच वेळापासून अपडेट देतोय. आपण होतो सीवूडला. सीवूडला आपण एक बुकिंग घेतली तलोजाची. तलोजा MIDCच्या पुढे होती मित्रांनो. तिचे आपल्याला 434 रुपये 418 रुपये मिळाले. आपण कस्टमरला ड्रॉप केलं आणि परत वेळच भेटला नाही. तिथून जरा थोडंसं गावच्या साईडला होती साहेब, तलोजा MIDCच्या पुढे.
मग तिथून परत आपल्याला एक उबरमध्येच दुसरी ट्रिप मिळाली तलोजा फेज 2ची. तर आपण तलोजा फेज 2ला येऊन कस्टमरला ड्रॉप केलं आहे. तिचे आपल्याला 250 रुपये मिळाले आणि तिचे 400 होते. असे 2 ट्रिपा आपण लगातार कंप्लीट केल्यात. आणि आता आपण मित्रांनो घराच्या जवळ आहे, एक 2 किलोमीटर आहे आता इथून घर आपलं, तर आपण रोडोपालीला. तर आपण मित्रांनो आता घरी चाललेलो आहे जेवण करण्यासाठी. आपला उपवास आहे, आता जेवण करणार म्हणजे संध्याकाळी काय खायचं नाही. तर भेटू आता जेवण करून, थोडासा आराम करून आपण निघणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपली गाडी चालली आता मित्रांनो. बघा तुम्ही किती चालले, 93 किलोमीटर चालले. आणि उबरमध्ये आपलं जवळजवळ 1600 1650चं काम झालं आहे. आणि ओलामध्ये एकच ट्रिप झाले, तिचे 240 रुपये, म्हणजे 1800-1900 रुपयाचं काम झालं आहे. आपल्याला 6 वाजेपर्यंत अजून काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली एक पर्सनल बुकिंग आहे मित्रांनो, मुंबईला जायचं आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, जाऊन परत रिटर्न यायचं आहे. त्याचे किती पैसे वगैरे काय मी तुम्हाला सांगेन. आणि प्लीज कंटिन्यू राहा मित्रांनो. मी तुम्हाला आता टोटल अमाऊंट अगोदर नाही सांगणार आहे. मी व्हिडिओच्या शेवटी माझ्या दिवसभरातले पर्सनल बुकिंग प्लस ओला उबेर किती अमाऊंट झाली ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे गाडीजवळ, बसलो आहे गाडीमध्ये. आपल्याला आता ऑनलाईन आलो आहे, आपण सर्वमध्ये ऑनलाईन लॉग इन केलं आहे. 4 वाजलेत, 4:15 वाजलेत मित्रांनो. आपण चालू करून बसलो आहे. बघूया आता कुठली एखादी ट्रिप वगैरे भेटते आपल्याला. ओला उबेर, उबरमध्ये 5 ट्रिपा झाल्यात मित्रांनो आणि उबरमध्ये 5 ट्रिपा झाल्यात आणि ओलामध्ये 1. तर बघूया आता कुठली एखादी ट्रिप देते कोण आपल्याला. 6 वाजेपर्यंत उलव्याला पोहोचायचं आहे मित्रांनो. उलव्यावरून आपल्याला एक पर्सनल बुकिंग आहे. आपण आता आहे कळंबोली रोडपालीमध्ये. बघूया आता आपण कामोठा साईड त्या एरियात जाऊया. तिथून एखादी कोणती ट्रिप आपल्याला भेटते. आपण 1-2 ट्रिपा करून आपण उलव्याला कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ठीक आहे, देतो अपडेट नंतर. आता आपण जेवण करून थोडासा आराम केला घरी आणि आता निघालो आहे आपण जस्ट. तर आपण आता बेलापूरमध्ये आहे मित्रांनो. कामोट्याला आपण थांबलो होतो कळंबोलीत. तिथून कामोट्यावरून आपल्याला ट्रिपा वाजत होत्या मित्रांनो भरपूर अशा, कल्याण वगैरे, पण तिकडे काय आपण गेलो नाही. तर आपण बेलापूरमध्ये, कामोट्यातून एक बेलापूरची ट्रिप वाजली उबरमध्ये, ओलामध्ये. 10 किलोमीटरचे 356 रुपये मिळाले आपल्याला, म्हणजे जवळजवळ 30 रुपये, 10-30 म्हणजे 30 रुपये किलोमीटरच्या वरती रेट मिळाला ओलामध्ये. ओला पण एखादी ट्रिप देतो चांगली मित्रांनो, नाही असं नाही, पण कधी कधी एकदमच हे करतो. तर आता सध्या आपण बेलापूरमध्ये, आपल्याला 6ला प्रायव्हेट ट्रिप आहे मित्रांनो, तिकडे जायचं आहे. आता बेलापूरपासून उलवा जवळ आहे, तर बघूया एखादी लागते उलव्याची. नाही लागली 1-5-10 मिनटात तर आपण डायरेक्ट निघतोय आता उलवेला. प्रायव्हेट कस्टमर आहेत, त्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे मुंबईला. त्यांची पर्सनल बुकिंग आहे मित्रांनो. तर तुम्ही असंच कंटिन्यू राहा संध्याकाळपर्यंत, आपला व्हिडिओ एंडपर्यंत. तुम्हाला मी पूर्ण टोटल आपली दिवसाची अर्निंग किती झाली ओला उबेर आणि प्लस प्रायव्हेट, हे तुम्हाला मी अपडेट देईन. तर ठीक आहे मित्रांनो, आत्ता वाजलेत 5:40 झालेत मित्रांनो. तर आता बघतो मी कोणची आपल्याला ट्रिप भेटते. नाहीतर आपण आता MT जातोय उलव्याला. आपल्याला कस्टमरचा फोन आलेला 6पर्यंत, त्यांनी यायला सांगितलं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू परत मग. तर आता आपण आलो आहे प्रायव्हेट जी ट्रिप आहे आपली 6 वाजताची, त्या कस्टमरच्या लोकेशनला. बघूया आता काय. मला वाटतं शिवडीला जायचं आहे, शिवडी मुंबई. तिथं काहीतरी बड्डेचा कार्यक्रम आहे. 2-3 तास लागतील. म्हणजे आता 6ला जरी आपण निघालो तरी 1 तास पोचायला लागेल. 7 तिथून 10-11 वाजेपर्यंत जरी कार्यक्रम, 12 वाजतील आपल्याला रिटर्न यायला, 11-12. तर व्हिडिओ जरा मोठा होणार आहे मित्रांनो, पण बघा तुम्ही, तुम्हाला देईन मी अपडेट. सध्या उलवेमध्ये आहे आपण. आणि आज तसं असं मना असा धंदा थोडासा ठीक आहे. ह्या प्रायव्हेट ट्रिपमुळं काय होतं माहिती आहे मित्रांनो, चांगल्या चांगल्या बुकिंग आलेल्या ते घेता येत नाहीत. आता म्हणजे मला बऱ्यापैकी बुकिंग आलेली मस्त. एक तर बुकिंग मला खूप छान आलेली, मला वाटतं परेलची काहीतरी होती 1400 रुपयाची, पण मी नाही ॲक्सेप्ट केली. कारण आता परेलला जाऊन परत या बुकिंगला
या ट्रिपला आपण कसं येणार ना, त्यामुळे आपण ती ट्रिप नाही ॲक्सेप्ट करू शकलो. फक्त बेलापूरची एक ट्रिप घेऊन आपण इकडं आलो आहे. आता एमटी आलो आहे बेलापूर ते उलवे. तर बघूया आता इथून आपल्याला किती, आपण अटल सेतूने जाणार आहोत मित्रांनो. बघू थोडंसं जमलं तर अटल सेतूचा एखादा थोडासा छोटा व्हिडिओ आपण टाकू याच्यावरती. तर ठीक आहे मित्रांनो, देतो मी तुम्हाला अपडेट. आता आपण भेटू नंतर परत डायरेक्ट शिवडीमध्ये. तर मित्रांनो आलो आहे आपण आता शिर्डीला, सॉरी शिर्डीला नाही, शिवरीला. तर आता आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे. जागा नाही, इथं पार्किंगचा खूप इश्यू आहे मित्रांनो, पण कशी तरी एक जागा भेटली आहे छोटी साईडला, पार्क केली आहे इथे आपण. आता बघूया यांचा कार्यक्रम काय, बड्डेचा कार्यक्रम आहे मित्रांनो. 1-2 तास लागतील कार्यक्रम होऊन, केक वगैरे कापून जेवण करून ते निघतील साहेब. मग त्यांना आपण तिथं ड्रॉप करणार. 25 किलोमीटर होतं उलवेतून. आपण अटल सेतूने आलो आहे मित्रांनो. बघूया आता किती पैसे वगैरे काय, व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. तुम्हाला मी सांगतो आपण आज ओला उबेर आणि पर्सनल बुकिंग किती, आपला आजचा दिवस किती अर्निंग होते ते. ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट. आणि असं काय विशेष म्हणजे ठीक आहे, चला भेटू. मित्रांनो आता आपण पोचलो आहे उलव्यामध्ये. आपली प्रायव्हेट ट्रिप होती ती कंप्लीट झालेली आहे. 9:15 9:30 आपण तिथून निघलो. बड्डेचा कार्यक्रम होता मित्रांनो, तो कार्यक्रम झाला आणि आपण आलो आहे आता. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे उलव्याला आणि आता आपण उलव्यामध्येच थांबलो आहे. बघूया आता इथून आता घरी जायचं आहे. बघूया एखादी घराकडची वगैरे ट्रिप भेटते का. तर एकंदरीत आपलं बऱ्यापैकी झालं आहे काम मित्रांनो. ओलाच्या 5 ट्रिप झालेत, उबरच्या 5 ट्रिप झालेत, ओलाच्या 2 ट्रिप झालेत आणि एक प्रायव्हेट बुकिंग झाली आहे मित्रांनो. 7 ट्रिप झालेत. तर बघूया आता कसं काय काय देतो मी अपडेट तुम्हाला. किती आपलं टोटल किती झालं आहे प्रायव्हेट आणि प्लस ओला आणि उबेर किती झालं आहे आपलं आजचं कलेक्शन अर्निंग, ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर आता इथून बसलो आहे, ओला उबेर सर्व चालू केलं मित्रांनो, गो वगैरे. तर कोणची ट्रिप वगैरे लागते आपल्याला ते बघूया आता आपण. आणि बेलापूर, खारघर, पनवेल, कळंबोली कोणची जरी लागली तरी ट्रिप घेऊन आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तर सध्या काय ट्रिप वाजत नाहीत, बराच वेळ थांबलो आहे, एक 10 मिनटं झाली आपण इथं थांबून, 10-15 मिनटं. अजून तरी ट्रिपा काय वाजत नाहीत. बघूया आता एखादी ट्रिप चांगली घेऊ आणि जाऊ घरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता 12:12 झालेत आणि आपली गाडी झाली 210 किलोमीटर. आपण आलो आहे आता घरी. तर आता 12:15 झालेत मित्रांनो, आपण घरी आलो आहे. उलव्यामध्ये होतो आपण मित्रांनो. पर्सनल बुकिंग आपण ड्रॉप केली आणि तिथं थोडंसं वेट केलं, तरी अर्धा तास गेला असेल. एक बेलापूरची छोटीशी ट्रिप मिळाली आपल्याला उबरमध्ये, ती आपण बेलापूरची ट्रिप घेऊन आलो. त्याच्यानंतर तिथं उभा राहिल्यानंतर परत आपल्याला रॅपिडोमध्ये एक छोटीशी ट्रिप मिळाली 2 किलोमीटरची, 210 रुपयाची.
ती एक बुकिंग आपण केली आणि प्लस नंतर खारघरची एक बुकिंग मिळाली आपल्याला उबरमध्ये सेक्टर 35ची, ती बुकिंग केली मित्रांनो. 3 बुकिंग केले आपण पर्सनल बुकिंग नंतर आणि घरी आलोय. आता 12:15 झालेत मित्रांनो. आज खूप टाईम झाला. 9ला गेलेलो सकाळी आपण, तर दुपारी घरी होतो 1 तासभर. तर पर्सनल आज आपलं ओला, उबर आणि रॅपिडोमध्ये एक आणि पर्सनल बुकिंग एक असं काम झालं आहे मित्रांनो. तर मी स्क्रीनशॉट देतो मित्रांनो. तर तरी तुम्हाला सांगतो मी, आपले उबरमध्ये 2025 रुपयाचं काम झालं आहे. 7 ट्रिपा कंप्लीट केलेत मित्रांनो. ओलामध्ये 596 रुपयाचं काम झालं आहे, 2 ट्रिप कंप्लीट केलेत. आणि रॅपिडोमध्ये 1 ट्रिप कंप्लीट आहे 210 रुपयाचं. हे आपलं ओला उबेरचं झालं. आणि पर्सनल बुकिंग आपण 2000 रुपये घेतले होते मित्रांनो. 3 वाजता गेलेलो, 9, 9:30, पावणे 10पर्यंत आपण आलो. 2000 प्लस टोल होता मित्रांनो. तर ते टोटल केली तर आपल्याला 4831 रुपयाचं काम झालं आहे मित्रांनो आजचं आपलं संडेचं. 9 ते 9, 12, 13, 14, 15 तास मित्रांनो म्हणजे आपण गाडी आहे. त्याच्यामध्ये 15 तास काम नाही झालं, पण 15 तास पकडा. 4831 रुपयाचं काम झालं आहे मित्रांनो टोटल आज. आणि त्याच्यातून आपला खर्च 429 रुपयाचा एक CNG आहे मित्रांनो. प्लस आपलं ओलाचा आणि रॅपिडोचं रिचार्ज दोन्हीचा मिळून 400 रुपये पकडला आहे. आणि 511 एक CNG भरलेला. तर असं मिळून 1340 रुपये मित्रांनो आपला CNG गेला आहे. 4831 मायनस 1340 तर 3491, 3491 रुपयेचं आपलं काम झालं आहे मित्रांनो आज. चांगला दिवस गेला, पण आज खूप वेळ लागला मित्रांनो. टाईम खूप झाला आणि 210 किलोमीटर गाडी चालली. तर एकंदरीत बरा दिवस गेला. तर ठीक आहे मित्रांनो, आता खूप वेळ झाला आहे, माझं डोकं दुखा लागलं आहे. तर चला मित्रांनो, भेटू आता नंतर पुन्हा एखाद्या अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये ओला उबेरच्या रिलेटमध्ये शनिवारी किंवा रविवारी मित्रांनो. तोपर्यंत आपल्याला काही वेळ भेटत नाही मित्रांनो, आपण कंपनीमध्ये गाडी चालवतो, त्याच्यामुळे आपल्याला बाकीचे दिवस काही व्हिडिओ काढता येत नाहीत. तर आपण असंच एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि प्लीज मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटूया. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, धन्यवाद, शुभरात्री.